तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजचा प्रवास होता आपला आग्रा ते महू। आग्रा ते महूचा प्रवास होता आपला कमीत कमी 700 किलोमीटरचा। मग काय मामाला म्हणलं चहा वगैरे पिऊन घ्या, निघू आपण आपल्या पुढच्या प्रवासाला। मामानं मी घेतली चहा आणि दाखवा म्हणलं आपल्या गाडीचा व्हिडिओ। गाडी कशी रात्रीची पण अशी चमचम करत होती व रस्ता एकदम सामसूम होता। म्हणलं सणासण रस्ता काढून घेऊ, कारण की ग्वालियरच्या पहिले चांगला रस्ता, ग्वालियर सोडल्यानंतर पूर्ण जम्पिंग रस्ता। जम्पिंग रस्ता म्हटल्यावर मग आपल्याला काही सुधारत नाही। मग तरी आपण गाडी पळवली ट्रकवाल्याच्या मागं 100-150 किलोमीटर गाडी चालवली, पण त्या जम्पिंग रस्त्यावर आपल्याला काही झोपावर होत नव्हती, बोर होत होतं गाडी स्पीड छोटी असल्यामुळे। मग म्हटलं पंप पाहून लावून देऊन झोपून राहू। मग फायनल भेटला तर पंप आणि सगळ्यांना म्हटलं झोपा, आता सकाळी 5 वाजता उठवा म्हटलं मला। मग काय म्हटलं झोपाचं निवांत प्लॅन केला। तुम्हाला सांगतो म्हटलं 5 वाजता उठवा, पण कोणी उठणार नाही, मला पण माहिती सकाळी उठलो तर मी 8 वाजता। मग काय पंपाच्या बाजूला होती हॉटेलवरती जाऊन मस्त चहा पाणी केले आणि मामाला म्हटलं नाश्ता देऊन टाके इथंच। मग काय गप्पा मारता मारताच खिचडीचा बेत होता आपला। मग काय शॉर्टकट मध्ये होतं। मग काय विचारपूस करता करता झाला होता ना नाश्ता तयार। मग रोहित भाईयानं आणले होते आपल्याला खिचडी खायला। आपल्यासोबत जे पण खलासी राहते ते आपल्याला मस्त सोय ठेवली बरं का मित्रांनो। मग काय रोहितने मी मस्त जेवण केलं, निघालो आम्ही पुढच्या दिशेनं। वातावरण कसं निवांत थंडगार होता, आज ऊन पण नव्हतं, थंडी कमी होती, म्हणलं दिवसा काही गरमत नव्हतं। मग निघलो आपण पुढच्या प्रवासाला। मग काय 150 किलोमीटर गाडी चालली, पुन्हा म्हणे थांबा चहा। मग चहा पिला, थांबलो, चहा बी पिली इथं मस्त पैकी। इथं सगळी एन्जॉय घेत होती। मावशी म्हणे काय व्हिडिओ काढत बसतं, म्हणलं जाऊ दे माय। मग मग सनसेटचा आनंद घेत निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासात। बघा भावानं वातावरण कसं मस्त होतं, सगळे कॅबिन मध्ये बसले होते, रोहित पण गाणे ऐकत बसला होता। आपण म्हटलं ड्रायव्हिंग करत बसू। असं करता करता 200 किलोमीटर आल्यानंतर पुन्हा आम्ही थांबलो हॉटेलवरती जेवण करण्यासाठी। तिथे चालू ती शेकोटी, इथं थंडी वाजत होती, म्हणलं चला शेकोटी कशी बसू आपण थोड्या वेळ। बघा मित्रांनो, आमचे सगळे गँग गाडीतले गँग बसली होती तिथं। मग काय जेवण झालं तयार। मग रोहितनं आणलं ताटम, बोलवलं आपल्याला गाडीकडे। मग म्हटलं भावा चल मी जेवण करून। आम्हाला बसल्या ते एक मावशी डोकं लावत, निकम मावशीला म्हटलं मी व्हिडिओ मध्ये घेऊन बरं का। मावशी लाजल्या ना। मग काय आपल्या गाडीला मारलं सेल्फ निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला। पुन्हा म्हटलं चला 100-150 किलोमीटर चालू, पुन्हा चहा पाण्याला थांबून घेऊ म्हणलं। मग रोहित म्हणे बरोबर आहे म्हणे भाऊ। रोहितला वाजत थंडी, रोहितचं किती कावा चालू तू भाऊ, चाल थांबा म्हणलं। अरे आत्ता तर निघलो, ते म्हणणे प्यायची चहा। मग काय आपण रेग्युलर जिथं थांबत असतो तिथं थांबलो चहा प्यायला। इथं मस्त शेकोटी बिकोटी चालू असते, थंडीच्या दिवसामध्ये भारी वाटतं शेकोटी आणि गावरान वातावरण होतं। मग काय इथं चहा बी पिली। रोहितला म्हणलं बरं वाटतंय तुला, हॉटेलवाल्यासोबत गप्पा मारल्याने निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला। आम्ही काय घंट्यात 1.5 घंट्यात पोहोचून जाऊ मित्रांनो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा बरं का भावांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।